नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता साधारणतः कधी जमा होणार आणि याच्या संदर्भात आजपर्यंत येणारे मेसेजेस, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना जून, जुलै आणि ऑगस्ट तर या महिन्याचे हप्ते आले नव्हते. अशा लाडक्या बहिणींना हे हप्ते मिळालेले आहेत अशी देखील बातमी समोर येत आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लाडक्या बहिणीचे पती किंवा वडील हयात नाही आहेत यांचा ऑप्शनच्या संदर्भातली माहिती आणि तसेच सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच ऑक्टोबरपासून ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नाही आहेत त्यांची EKYC सक्सेसफुली झालेली आहे. मग आमचा हप्ता कुठे अडकलेला आहे असा देखील प्रश्न अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत. तर या सगळ्यांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात प्रथम घेणार आहोत. तर सर्वप्रथम महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात चुकीचे मेसेज फिरवले जात आहेत की हप्ते वितरणाच्या तारखा घोषित झालेल्या आहेत किंवा मंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांचे फोटो दाखवून अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पण लाडक्या बहिणींना एकच विनंती, अजून तरी या संदर्भात कोणतीच घोषणा झाली नाही आहे. केवळ वाच्यता आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो नोव्हेंबर महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे. पण लक्षात घ्या की ज्यावेळी आचारसंहिता सुरू असते तर त्यावेळी कोणत्याच प्रकारचा लाभ वितरित केला जात नाही. जर हा लाभ येत असेल तर आनंदाचीच बातमी आहे. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं होतं की संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना केवळ ऑक्टोबर महिन्याचा हप्ता EKYC केली असेल किंवा नसेल तरी देखील मिळणार आहे. मग हा जो कालावधी आहे, जर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जर शेवटच्या आठवड्यामध्ये येत असेल तर कमी कालावधीमध्ये एवढ्या 2,30,00,000 किंवा 40,00,000 ज्या लाडक्या बहिणी आहेत यांची कागदपत्र पडताळणी करणे शक्यता कमी आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेता जर हप्ता वितरित होत असेल तर तो हप्ता देखील EKYC केली असेल किंवा नसेल तरी देखील हा वितरित होण्याची शक्यता आहे. पण ही शक्यताच आहे, अजून कोणतीच अधिकृत घोषणा झालेली नाही. घोषणा होण्यासाठी आपण सांगतच आहोत की सगळ्यात प्रथम शासकीय मान्यता देणारा GR यावा लागतो आणि त्यानंतर मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा, ही प्रोसेस झाल्यानंतर लाभ वितरित केला जातो. पण लक्षात घ्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात घोषणा नाही आहे. आपण माहिती घेतच आहोत. माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे. तर यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट तर या महिन्यामध्ये काही लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं. एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक लाडक्या बहिणी लाभ घेत असतील तर या कारणामुळे त्यांना त्यांना बाद करण्यात आलं, अपात्र ठरवण्यात आलं. परंतु त्याच्यानंतर लाडक्या बहिणींची कागदपत्र पडताळणी झाली आणि त्यातील पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला आहे. इतर कोणत्याच प्रकारचा अतिरिक्त मागील महिन्याचा थकीत हप्ता मिळालेला नाही. सोशल मीडियावरती देखील सांगण्यात येत आहे की हप्ते आलेले आहेत परंतु अजून या संदर्भात काहीच अपडेट आलेलं नाही आहे. आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाही आहेत यांचा देखील ऑप्शन अजून पोर्टलवरती आले नाही आहे. आपण EKYCचा जो स्टेटस असेल किंवा EKYCची प्रोसेस आहे तर आपण चेक करत आहोत. अजून देखील ऑप्शन आले नाही आहे. आपण त्यांना सांगतोय साधारणतः 12 तारखेपर्यंत प्रतीक्षा करा. याच्यानंतर तुमचे जे नातलग असतील किंवा तुमचा सांभाळ करणारे असतील यांचा आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला EKYC पूर्ण करायची आहे. पण लक्षात घ्या EKYCसाठी मुदतवाढ होण्याचे चान्सेस कमी आहेत. त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला ही EKYC करून घ्यायची आहे. आणि याच्यामध्ये अशा लाडक्या बहिणी देखील आहेत की आमची EKYC सक्सेसफुल झालेली आहे पण आम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे. मग याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रॉब्लेम असू शकतात. तुम्ही कदाचित नावामध्ये किंवा डॉक्युमेंट अपडेट झालेले असतील, आधार सेटिंग जर चेंज झालेलं असेल, काही टेक्निकल एरर असेल तर याच्यामध्ये देखील ह्या गोष्टी येऊ शकतात. आणि दुसरं महत्त्वाचं कारण असेल अपात्रतेचे निकष. जर याच्यामध्ये तुम्ही बसत असाल तर कदाचित तुम्हाला अपात्र करण्यात येऊ शकतं. पण मी तुम्हाला म्हणणार नाही आहे की तुम्ही अपात्र झालेला आहात, कारण का नियम आहेत 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल, त्याचबरोबर 4 चाकी वाहन घरामध्ये असेल, त्यानंतर IT रिटर्न धारक कर्मचारी असतील, गव्हर्नमेंट सर्वंट असतील तर ह्या निकषांमध्ये जर कोणी असेल तर तुम्ही अपात्र ठरू शकता. या कारणांमुळे अर्ज अपात्र होऊ शकतो. एका कुटुंबामध्ये एक अविवाहित, एक विवाहित एवढेच लाभार्थी चालणार आहेत. इतर लाभार्थ्यांचा लाभ बंद होणार आहे. तर ह्या गोष्टी देखील विचार करायचा आहे. आणि जरी EKYC झाली असेल तर लक्षात घ्या कदाचित तुम्ही पात्र असाल तर तुमचा पुढील हप्ता रेग्युलर येऊ शकतो. आणि याचबरोबर
ही आत्ताची सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे की पात्र असून देखील KYC झालेले आहे, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आले नाही आहे, मग अशाने प्रतीक्षा करायची आहे. पुढील महिन्याच्या हप्ते वितरणावेळी ज्यावेळी हप्ते वितरण होईल त्यावेळी जर हप्ता आला नसेल तर मात्र तुम्हाला अपात्र ठरवण्यात येऊ शकतं. तर लक्षात घ्या, या संदर्भात अपात्र ठरल्यानंतरची प्रोसेस अजून सुरू झाली नाही आहे. या संदर्भात जेव्हा घोषणा होईल त्यावेळी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची तारीख घोषित नाही आहे, या संदर्भात वेळोवेळी माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.